झालेला नाहीये. सोप्पा झेल होता, परंतु काही अंश हातातून निसटतोय. कुठल्याही प्रकारचा धोका इथे बॅटरला होत नाहीये. पहिल्या चेंडूवरती राज यांना जीवदान मिळत आहे. धावसंख्येमध्ये एक धाव जी जोडली जाते. धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. पहिल्या षटक मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नितीन यांना. पहिल्या चेंडूवरती संधी इथे उपलब्ध करून दिली, परंतु क्षेत्रक्षण कुठेतरी खराब होत आहे. हा चेंडू देखील इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. 4 रन्स. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती आलेल्या चौकार. धावसंख्या होती ती 5 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि फेकून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. चौकारा पाठोपाठ आलेला खणखणी षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती सोडलेली झेल आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. धावसंख्या 11. हा देखील चेंडू फुलर लेनचा ऑन साइडला खेळलाय. गॅप मधून चेंडू जातोय पुन्हा एकदा. दुपारच्या सत्रामध्ये मैदानाला समांतर सीमारेषा पार. षटकारा पाठोपाठ पुन्हा एकदा येतोय चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 15 धावा जे आतापर्यंत सुरू झाल्यात. हा देखील चेंडू बॅटच्या समोरून वळवण्यामध्ये यश मिळत आहे. इथे चेंडू डॉट आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण नितीन यांना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती बॅटरला बाद करण्याची संधी होती राज यांना. तिथे मात्र झेल निसटतो आणि त्यानंतर इथे आपण पाहिलं तर चौकार, षटकार, चौकार आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू नितीन यांचा. हा देखील खोलवर टप्प्याचा आहे. खोदून काढण्याचं काम केलंय, परंतु क्षेत्ररक्षक आता मात्र चुकी करणार नाही. पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर इथे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. पहिलं षटक संमिश्र स्वरूपाचं समाप्त होत आहे. पहिल्या षटकामध्ये धावा देखील आल्यात, परंतु ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा आल्यात तो बॅटर इथे बाद होतोय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या इथे आपण पाहतोय जी पूर्ण केली जाते 15 धावा. एक बॅटर बाद आहेत. 15 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज रुपेन. पहिला चेंडू स्विच हिट आणि पहिल्या चेंडूवरती खणखणी चौकार. 4 धावा. काय फटकेबाजी इथे सुरू आहे. साधा 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 थंड नाही. चार धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात चौकाराने होते. राजला मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय चौकाराने. पहिल्या चेंडूवरती इथे ठोकला जातोय तो चौकार. धावसंख्या होते ती 19 रन्स. 19 धावा झाल्यात.
देखील चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट आणि समोरच्या दिशेने चांगलं पदला तिथं आणि त्यानंतर चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने सीमारेषा पार. फक्त इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. धावसंख्या होते ती 23 धावा. एक बॅटर बाद 23 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे गलीमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतोय. शरीराचा वेध. लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. धावसंख्या होते ती 24. एक बॅटर बाद. कराडी चषक 2024 एक भव्य दिव्य अशी दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा. आज पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये 40+ लेजंड खेळाडूंचा हा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील बॅट वरतून ब्रश होतोय हलकासा. शॉट फाईन लेग वरती इथे चेंडू अडवला जातोय. फील्ड केला जातोय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक जे मैदानामध्ये प्रगती पथावरती आहे. सुरुवात तर चांगली केली आहे. पाहूया शेवट कशा पद्धतीने केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. फक्त दिशा टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या पार. फक्त आणि फक्त चौकार या मॅच मध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये देखील 3 चौकार पण येताना पाहिलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज सचिन. सचिन इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी. आतापर्यंत 29 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. चांगली सुरुवात चंदननगर वॉरियर्स या संघाकडून पाहतोय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात केली आहे. सचिन यांनी पहिला चेंडू फार वेळानंतर इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू हाताळला जातोय सचिन यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती राज यांचा सोडलेला झेल. त्यानंतर मात्र इथे धावांना वेग देण्याचं काम केले जात आहे. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती 31. एक बॅटर बाद 31 धावा. तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत चांगली फटकेबाजी राज यांची आपण पाहिली. 6 चेंडूंमध्ये 13 धावा. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल वेगवान प्राप्त केली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील फार वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक बॅटर बाद आहे. 33 धावा आतापर्यंत झाल्यात. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये ही तिसरी मॅच आहे. जसं जसं ऊन कमी होईल, जसा जसा उजेड कमी होईल, सनलाइट मधून आपण फ्लड लाईट मध्ये हे सामने संपन्न करणार आहोत. आज तब्बल 12 टीम्स आहेत. विजेत्या संघांमधील पुढील फेरीसाठी इथे लाईव्ह ड्रॉ केले जातील आणि त्या अनुषंगानेच पुढील मॅचेस देखील इथे संपन्न होतील. इथे देखील लेग कट चेंडू इथे फील्ड केला जातोय. पायाने अडवलाय. त्या दरम्यान 2 धावा वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35. एक बॅटर बाद 35 धावा ज्या मैदानामध्ये आतापर्यंत पूर्ण झाल्यात.
सुरुवात चांगली आहे. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यू मिस, आय डेफिनेटली हिट. दुसरा विकेटचं पतन. दुसरा बॅटर त्रिफळा बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा बॅटर इथे बाद होतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. युवराज बेंद्रे अजून एक विस्फोटक बॅटर राज यांच्या बरोबरीने इथे जोडला जातोय. तर सचिन यांचे कौतुक करावं लागेल. इथे जर आपण पाहिलं तर धावा देखील थांबवल्या जातात आणि त्यानंतर इथे विकेट देखील प्राप्त केली जाते. आतापर्यंत 6 धावा या पहिल्या 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात आणि एक विकेट देखील त्यामध्ये प्राप्त केली जाते. 35 धावा. 2 बॅटर बाद. पुढचा चेंडू युवराज साठी. पुन्हा एकदा काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू. दिशा इथे भरकटली जाते. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये 4 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत आहेत विवेक. पहिल्या चेंडूवरती ते ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या इष्टीच्या बाहेरचा आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर मध्ये इथे चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 38. सांगवीची आमची काही मंडळी देखील या मैदानामध्ये आलेत. वेलकम अमर सर, बाबा रस्तगीर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर SS ब्लास्टरचे सर्वा मुकेश चौधरी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा चेंडू इथे क्षेत्ररक्षण खराब आहे आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा बॅटिंग टीमला होतोय. चेंडू जाईल मिस फील्ड होऊन सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. गोलंदाजी मार्क वरती आपण विवेक यांना पाहतोय. पुन्हा एकदा दे घुमाके. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये धाडून दिलाय. सीमा रेषा पार. येतोय खणखणी षटकार. पुन्हा एकदा 6 धावा. नऊ चेंडूंचा सामना करत असताना तब्बल 24 धावा. पुन्हा एकदा स्विच हिट आणि पुन्हा एकदा इथे खणखणीत षटकार.
कधी इकडे कधी तिकडे, रिझल्ट सेम. बॅक टू बॅक 2 षटकार 6 धाव्यांसाठी. इथे मैदानामध्ये झाल्यात. राज यांच्या बॅट मधून मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली जाते. सुरेख असे फटके सजवले जात आहेत. बॅक टू बॅक मोठे फटके आलेत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने शरीराचा वेध घेत असताना जाईल. अगदी मैदानाला गुदगुला करत सीमारेषा पार येतोय. दन 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 करत चौकार. 4 धावा. षटकार षटकार चौकार. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी राज यांच्या बॅट मधून येते. नावाप्रमाणेच या खेळपट्टीवरती या मॅच वरती राज्य करण्याचं काम राजाने केलंय. 11 चेंडू आतापर्यंत त्यांनी खेळलेत. 30 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. त्यामध्ये 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार येताना आपण पाहिलेत. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 4 षटकानंतर धावसंख्या होते ती 58 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. सचिन वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत सचिन. तर स्ट्राईकला आपण पाहतोय डावखुरा शैलीचे बॅटर असतील युवराज. पहिला चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. सचिन गलांडे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळली. फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. 7 धावा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. डीप काऊ कॉर्नर. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय सुरेख आणि देखना फटका. चौकार 4 धाव्यांसाठी. धन्यवाद. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 63 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात चांगली फटकेबाजी इथे आपण पाहतोय. एका बाजूने नव्हे तर दोन्ही बाजूने इथे आक्रमण सुरू झालंय. एका बाजूने राजने तर सर्व सूत्र आपल्या हाती घेतलेत. पुढचा चेंडू युवराज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये मिळतं यश. चेंडू जाईल डीप वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. चौकारा पाठोपाठ येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. धन्यवाद. या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 69 धावा. सचिन यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. पुन्हा एकदा आखूटप्प्याचा चेंडू बॅट वरतून ब्रश. लॉंग लेग सीमारेषा पार. पुन्हा एकदा इथे येईल चेंडू. चौकार 4 धाव्यांसाठी. फक्त आणि फक्त चौकार षटकारांमध्येच इथे बॅटिंग केली जाते. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. एकेरी दुहेरी धावेंनी इथे दमायचं नाही. फक्त आणि फक्त चौकार षटकार खेळायचा आणि मोठी धावसंख्या उभी करायची असाच विचार इथे दोन्ही बॅटरच्या मनामध्ये आहे. युवराज आपण पाहतोय अगदी युवराज सिंग प्रमाणेच त्याची फटकेबाजी सुरू आहे आणि इथे तो देखील डावखुऱ्या शैलीचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही तिथे तैनात नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 75 धावा. धावा आतापर्यंत झाल्यात. 5वं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे बनून राहील प्रेक्षक. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. भाऊ गायकवाड यांचं देखील शुभागमन होत आहे इन ऍक्शन. ते देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर लेजंड खेळाडू आमचे मार्गदर्शक गणेश साळवी सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत.
पुन्हा एकदा बिग हिट. हा सर्वात दूरवरचा आहे. लांब लचक कडक बेधडक षटकार 6 धावा. धन्यवाद. राज यांची जर बॅटिंग आपण पाहिली ना तर 11 चेंडूंमध्ये 30 धावांवरती आहे. तर युवराजांची जर बॅटिंग अनालिसिस पाहिला तर 8 चेंडूंमध्ये 27 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. राज पेक्षाही विस्फोटक बॅटर आहेत युवराज. काय बॅटिंग केली आहे. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. नितीन वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. सांघिक 6वं, वैयक्तिक दुसरं. स्ट्राईकला असतील ते राज, नॉन स्ट्राईकला असतील ते युवराज बेंद्रे इथे आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला सज्ज आहेत. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न इथे केला गेलाय. त्या दरम्यान एक धाव तर पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण आहे. राज आणि युवराज दोघांच्याही नावामध्ये राज आहे. आणि परत एकदा आपण पाहतो इथे काहीस मिसफिल्ड आणि जिथे 2 धावा पळून पूर्ण होत होत्या तिथे 4 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 89 धावा. फार खर्चिक गोलंदाजी इथे होते. प्रत्येक गोलंदाज खर्च करताना मागे पुढे बघत नाहीये. वारंवार मोठे फटके आणि वारंवार इथे धावा येत आहेत. हा चेंडू मात्र भरकटला जातोय. पंच इथे कळवतील वाईट बॉल. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 90 धावा झाल्यात. 90s इथे सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली. मागच्या मॅच मध्ये 85 होती. आतापर्यंत 90 झाली आणि त्यामध्ये वाढ होईल की नाही. नक्कीच वाढ होईल. असे जर झेल सोडले तर धावसंख्या 200 व्हायला कमी वेळ लागणार नाही. सोप्पा झेल पुन्हा एकदा राजला जीवदान आहे. राज शून्यावरती बाद होत होता. त्याला जीवदान दिलं त्याने. त्यानंतर 30 धावा केल्या. आता 30 धावेंवरती 34 धावेंवरती त्याला जीवदान दिलंय. आता इथून पुढे किती धावा बनवल्या जातील. धावसंख्या होते ती 92 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर आणि चेंडूला खेळून काढलाय. रोहित शर्मा स्टँड जवळ येतोय चौकार. चेंडूला केलाय फोर्स. इथे येतोय चौकार. 4 धावा. सर आताचा चौकार आहे की षटकार. हा देखील हाय आणि हँडसम खेळण्याचा प्रयत्न. परंतु इथे आता झेल टिपलाय. 96 धावांवरती दुसरा बॅटर बाद होतोय. धन्यवाद. राज इथे बाद होतात. त्यांची जागा भरून काढण्यासाठी ज्यांची आपण सर्वजण प्रतीक्षा करत होतात. चंदननगर वॉरियर संघाचे एक विस्फोटक बॅटर आणि सर्वात वेगवान चपळाईने धाव पूर्ण करणारे. फार वेगात धावा पूर्ण करतात
असे वेगवान बॅटर प्रशांत नगरकर, सिक्सर किंग म्हणून त्यांची ओळख आहे. आता पाहूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नितीन गोलंदाजी मार्क वरती आहेत. या 2 चेंडूंवरती किती षटकार खेळतात? 2 आहेत की 1? 2 आहेत. 2. दोन चेंडू शिल्लक. अजूनही 2 चेंडू या पहिल्या डावातील शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची गाठली आहे. पहिली धाव तर इथे वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण होईल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 98. आता 1 चेंडू शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव आणि एकाच धावेवरती समाधान. बरोबर 99 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि 100 धावेंची गरज असेल श्री स्वामी समर्थ 11 या संघाला. पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. चला, संविधान ग्रुप विरुद्ध अन्ना 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. अन्ना 11 आणि संविधान ग्रुप या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने माननीय दमदार आमदार श्री बापूसाहेब पठारे युवा मंच व चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, एक मानाची अभिमानाची स्पर्धा, खराडी चषक 2025, भव्य दिव्य असा डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आज 31 डिसेंबर ते 4 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये या मैदानामध्ये संपन्न होणार आहे. दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा, लाख मोलाची पारितोषिक, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम 2,22,222 माननीय श्री अक्षय लक्ष्मण पठारे युवा नेते खराडी यांच्याकडून एक मानाची ट्रॉफी. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक रुपये 1,11,111 श्री संपतरावजी मोरे अध्यक्ष सराफ असोसिएशन चंदननगर खराडी यांच्याकडूनही ट्रॉफी. त्यानंतर तृतीय क्रमांक रोख रक्कम 55,555 श्री संतोष कांतीरामजी दरेकर युवा नेते यांच्याकडून एक ट्रॉफी. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 33,000 रुपये, 33,333 रुपये श्री दत्तात्रयजी दिवटे सामाजिक कार्यकर्ते व यांच्याकडून एक ट्रॉफी देखील आपल्याला जी प्राप्त होणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही श्री राहुल भाऊसाहेब पठारे व श्री संदीप निवृत्ती मोजे या मान्यवरांकडून आपल्याला लाभलेले आहे, त्यांचा देखील विशेष करून आभार. त्याचबरोबर YouTube सौजन्य सौभाग्यवती वसुंधराताई शिवदासजी उबाळे व माननीय सरपंच वाघोली माजी सभापती हवेली पंचायत समिती यांच्या वतीने आपल्याला YouTubeचं सौजन्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर टी शर्ट सौजन्य सौभाग्यवती जयश्री यशवंतरावजी चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या यांच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष करून आभार. त्याचबरोबर LED स्क्रीन याचं देखील सौजन्य श्री सूरजजी बोराटे युवा नेते व श्री बापूसाहेबजी भंडारी उद्योगपती यांच्याकडून आपल्याला ते लाभलेलं आहे, त्यांचं विशेष आभार. त्याचबरोबर मैदानामधील प्रेक्षकांना प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ प्रमाणे काही कुपन्स इथे वाटले जाणार आहेत. 20 रुपयाचं कुपन आहे. त्या कुपनच्या खरेदीवरती लकी ड्रॉ प्रमाणे महिलांना गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडून दररोज एक सोन्याची नथ, तर प्रेक्षकांसाठी मातोश्री डेव्हलपर्स यांच्याकडून रोज एक होम थिएटर देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. या सर्वच मान्यवरांना एकत्रित आणून खराडी चषक 2025
हा जो दैदिप्यमान क्रिकेट सोहळा ज्यांच्या माध्यमातून संपन्न होतोय ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री पंढरीनाथ उर्फ पप्पूशेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने हे देखणं आणि बहारदार नियोजन आपण मैदानामध्ये संपन्न होताना पाहतोय. पहिला डाव इथे संपुष्टात येतोय आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं समालोचन कक्षामध्ये काहीसा बदल. प्रवीण सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. ओ टू प्रवीण सर. धन्यवाद शैलेश निवंगुने सर. चांगले समालोचन शैलेश निवंगुने सरांचं आपण पहिल्या सत्रात ऐकले. दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू होते आणि ही मॅच जिंकण्यासाठीचं जे लक्ष्य आहे 100 धावा तब्बल जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. पहिला चेंडू केले आक्रमण आणि हे फटके खेळले तर सामना कठीण नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. सुरुवात जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती अगदी आपण पाहतोय स्वतः पप्पूशेठ गरुड. बरंचसं क्रिकेट पप्पूशेठ गरुड यांनी खेळून काढलेला आहे. लेदर क्रिकेटचा देखील फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीमागा आहे आणि कित्येक वर्षापासून या क्रिकेटच्या स्पर्धेत मात्र केले. पुन्हा एकदा फुल टॉस, त्यावरती केलाय प्रहार, शतरक्षण प्रभावी. चेंडू बाहेर जातोय सीधा सीमारेषेच्या षटकारासाठी. बॅक टू बॅक सिक्सर. नक्कीच एक चांगला फटका इथे खेळला जातोय. बॅक टू बॅक 2 षटकार इथे पप्पू शेठ यांच्या गोलंदाजीवरती खर्च केले जात आहेत. चांगली सुरुवात. आता मात्र या चेंडूवरती सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळेल लेग बाईट्स. बुंद्यामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय, यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे मात्र फुलटॉस चेंडू बॅट वरती गेला आणि 2 चेंडूवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. तिसरा चेंडू चांगला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. कमबॅक करणं खूप गरजेचं असतं आणि ते कमबॅक केलंय पप्पूशेठ गरुड यांनी. 13 धावा धावफलकावरती. चॅम्पियन क्रिकेट क्लब आणि रहीम 11 कॅप्टन लवकरात लवकर या. पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. स्लोअर बन अगदी आपण पाहतोय. थोडस खराब कलेक्शन त्या ठिकाणी जे केले गेले आणि दुसऱ्या प्रयत्नात शतरक्षकांना मात्र त्या ठिकाणी दुसरा शतरक्षक त्या ठिकाणी होता. चांगले शतरक्षण मैदानावरती मात्र जे केले गेले. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 15 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. षटक पहिलं मार्गस्थक. या क्रिकेटच्या स्पर्धेचे स्वतः आयोजक पप्पू शेठ गरुड. गोलंदाजी मार्ग वरती अगदी आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. एक फार मोठा इतिहास आहे पप्पू शेठ गरुड यांच्या क्रिकेटचा. संघर्षातून मात्र सुरुवात केली अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. पहा पहिल्या काही चेंडूवरती आक्रमण निश्चित झालं परंतु त्यानंतर केलेलं सुरेख कमबॅक. 15 धावा या षटकामध्ये पप्पू शेठ गरुड यांनी खर्च केल्यात. षटक क्रमांक 1 संपल्यानंतर बिनबाद 15 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 2 षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. सुंदर मैदान आहे आणि या मैदानावरती खराडी चषक 2024-25 चा थरार रंगताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. शैलेश सर आज जर पाहिले तर 31 आहे या वर्षातील. आजचा हा शेवटचा दिवस आणि आजपासून मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली. उद्या आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. आज 40+ ला संधी तर उद्यापासून संपूर्ण भारत वर्षातील अखिल भारतीय स्तरावरील तारे सितारे या मैदानावरती मात्र उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि फार मोठा इतिहास आहे खराडी चषकाचा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुनील पाटोळे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधली एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जारी आहे.
आमदार माननीय बापूसाहेब पठारे युवा मंच आणि चंदननगर वॉरियर यांचं आयोजन. हा चेंडू अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एका धावेच्या साह्यानं 16 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. तब्बल 100 बनवायच्यात आतापर्यंत 16 येत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल खर्च केली जाईल. सुनील पाटोळे चांगली गोलंदाजी प्रस्तुत करत असताना 2 चेंडूवरती फक्त 2 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी खेळवली जाते. हा फटका अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला उडवलाय. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. उलट्या दिशेला धावत पळ शतरक्षक गेला. चेंडू होतोय सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 रन. धन्यवाद. एक चांगला फटका इथे खेळून काढलाय. फार वेळानंतर आपण पाहतो इथे चौकार खेळला जातोय. धावसंख्या होते ती 21 ची सुरुवात झाली लागोपाठच्या 2 षटकारांची. त्यानंतर कुठेतरी धावा थांबल्या गेल्यात. श्री स्वामी समर्थ टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते आणि पहा जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर दुसऱ्या षटकात देखील प्रचंड मोठं आक्रमण. स्कोर कार्ड बिनबाद 27 अगदी आपण पाहतोय. चांगला फटका इथे स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि त्यानंतर चेंडूला वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून खेळण्याचा जो प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये देखील यश मिळत आहे. धावसंख्येत चौकारा पाठोपाठ षटकारांची देखील वाढ. धावसंख्या अगदी वेगामध्ये 27 धावा. हे दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 27 धावा झाल्यात. अशाच पद्धतीची बॅटिंग करणं ही श्री स्वामी समर्थ या टीमला गरज आहे. आक्रमण आक्रमण प्रचंड मोठं आक्रमण अगदी आपण पाहतोय. आणखीन एक उत्तुंग षटकार 6 धावांसाठी. सुरेख अशी फटकेबाजी इथे आपण पाहतोय. बॅक टू बॅक इथे चौकारा पाठोपाठ 2 षटकार. या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 18 धावा या 5 चेंडूमध्ये खर्च झाल्यात आणि धावसंख्येला देखील आकार देण्याचं काम इथे बॅटर करतायत. सुरेख अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. विवेक यांची धावसंख्या होते ती 33 विदाउट लॉस. सुनील पाटोळे थोडासा महागडा ठरताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ 33 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. हो हा चेंडू आता मात्र थोडासा खाली राहतोय. यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. या षटकात खर्च केल्या गेल्या 18 धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 33 धावा. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 33 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात. इथे पाठलागाची सुरुवात अगदी योग्यच होते. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय अविनाश रामगुडे उर्फ पप्पू रामगुडे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर रहीमबाईंचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. चला पुढील मॅच साठी मी रहीमबाई कॅप्टन आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. कॅप्टन लगेच या. रहीम 11 संघाचे संघनायक. ते 30 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. पप्पू शेठ गरुड गोलंदाजी मार्क वरती अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र सज्ज. अचूक टप्पा सातत्यानं मात्र राखला जातो. पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं पहिल्या काही चेंडूवरती आक्रमण निश्चित झालं परंतु त्यानंतर पप्पू शेठ गरुड यांनी कमबॅक केलं होतं. पाहिजे की या षटकात कशा प्रकारची कामगिरी केली जाते. प्रचंड मोठा अनुभव पाठीमागा आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय जेल टिपला जातो आहे. पहिल्या चेंडूवरती यश मिळत आहे पप्पू शेठ गरुड यांना. विकेटचं होत आहे पतन. फलंदाज बाद अमित गायकवाड. पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केले. या स्पर्धेचे जनक आयोजक
पंढरनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड यांच्या पहिल्या चेंडूवरती इथे विकेटचं पतन होत आहे. पहिला बॅटर इथे बाद होतोय. त्यांची अमित गायकवाड इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत राकेश कदम. चला यानंतरच्या दोन टीम रहीम 11चा कॅप्टन आणि चॅम्पियन क्रिकेट क्लबचा कॅप्टन आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. प्लेइंग 11 पोहोचून लगेच आपण या ठिकाणी या नाणेफेक घेतोय. पप्पू शेठ गरुड अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती मिळालेलं यश. पुन्हा एकदा संधी आली एक मैदानाच्या आत. झेल झालाय बॅक टू बॅक विकेट आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. थँक्यू. त्याचबरोबर पुणे 40 प्लसचे जनक सन्माननीय राहुल भैया साठे, राहुल भैया देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पुण्यामध्ये 40 प्लस क्रिकेट स्पर्धा चालू करण्यात फार मोठा हात आणि या 40 प्लस क्रिकेट संस्था एक रजिस्टर क्रिकेट संस्था आहे. अनेक सामाजिक उपक्रम या क्रिकेट संस्थेच्या माध्यमातून मात्र राबवले जातात आणि त्याचं संपूर्ण श्रेय आमच्या राहुल भैया साठे यांना जाताना जे पाहायला मिळतं. आज रोजी अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 40 प्लसचे स्पेशल हाफ नक्कीच जे घेतले जातात आणि त्यामधली मात्र खराडी चषक अगदी आपण पाहतोय तब्बल 12 संघांचा सहभाग. 33 वरती 2 गडी बाद आहेत. तुषार चिकणे हॅट्रिक बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट हॅट्रिक बॉल. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती आहे त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितपणे राहील. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावफलक या 2 धावांच्या साह्यानं 35 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. पप्पू शेठ गरुड अगदी आपण पाहतोय आपलं दुसरं षटक टाकत असताना फुलटॉस आणि आता मात्र केलंय यावं चेंडूवरती आक्रमण. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार 6 धावा. षटकारानंतर आपण पाहतो इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 41 धावा. चेंडू पूर्व आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साइडला खेळलाय. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 42 धावा. 42 रन ऑन स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक तिसरं मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. 100 बनवायच्यात 42 आतापर्यंत आल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो हा चेंडू अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला खेळून काढलाय. शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. अचूक टप्पा गोलंदाजीमध्ये नक्कीच जो पाहायला मिळतो. चांगला स्पेल नक्कीच पप्पू शेट यांचा राहिला. अगदी आपण पाहिलं या षटकात 2 विकेट पहिल्या 2 चेंडूवरती मात्र ज्या घेतल्या आणि एकूण धावा या षटकात खर्च केल्या त्या 10 धावा खर्च केल्या. 2 विकेट घेतल्या या षटकामध्ये पप्पू शेट गरुड यांनी. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 43 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. नक्कीच एक चांगला स्पेल इथे पूर्ण होतोय. 3 षटक इथे पूर्ण झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. 18 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 57 धावींची गरज आहे. ही तिसरी मॅच अशी आहे की 18 चेंडूंमध्ये 58 आणि 57 एवढ्याच धाव्या गरजेच्या आहेत आणि ती मॅच देखील रंगतदार होतीये. रोमार्शक मॅचेस अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. 40 प्लसचा थरार मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. खराडी चषक 2024-25 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, आनंद घेतोय. 43 वरती 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे.
गोलंदाजी मार्कवरती युवराज बेंद्रे अगदी आपण पाहतोय सज्ज होताना जे पाहायला मिळत आहेत. चौथं षटक मार्गस्थ श्री स्वामी समर्थ आणि चंदननगर वॉरियर्स. गत वर्षी याच टीमनं फायनल खेळली होती. चंदननगर वॉरियर्स दमदार परफॉर्मन्स फायनल मध्ये राहिला होता. तर या वर्षी पाहायचे कामगिरी कशा प्रकारे करते चंदननगर वॉरियर. दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ ही टीम जर पाहिली तर मात्र सुरुवात अप्रतिम आहे. 100 बनवायच्या 3 षटकात 43 आल्यात, म्हणजे धावगती चांगली आहे. सन्माननीय नाना बाबर आणि या मित्र परिवार खास सांगवीवरून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार 4 रन. मान्यवरांची उपस्थिती आणि मान्यवरांना खऱ्या अर्थाने सन्मानित करणारा हा एक खणखणीत चौकार आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे 47. नो बॉल प्लस चौकार म्हणजे आत्ताच्या बोनस स्वरूपाच्या 5 धावा आहेत. आता उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पाहूया या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारे फायदा घेतला जातोय. संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं इथे करावं लागेल. फ्री हिटच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2007 ला सर्वप्रथम फ्री हिट चा नियम क्रिकेटमध्ये आला. 2015 साली त्या नियमामध्ये फार मोठे बदल होत गेले. 1 ऑक्टोबर 2015 सर्व प्रकारच्या नो वरती फ्री हिट मात्र दिला जाऊ लागला. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा फटका अतिशय दूरवरती खेळलाय. एक उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी प्रिमिंडस सिक्सर 6वा. सचिनजी पाठक यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जात आहेत आणि सचिनजी पाठक इथे टॉस संपन्न करतील पुढच्या मॅचचा. एका बाजूला चॅम्पियन 11 हडपसर तर दुसऱ्या बाजूला रहीम 11. या दोन टीम मध्ये आपण टॉस संपन्न करतोय. दिघी येथील प्रसिद्ध गोलंदाज सन्माननीय पोपट दिघे अगदी आपण पाहतो यांचं देखील आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय काल हवला आता गोलंदाज, परंतु नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे एका कंपनीमध्ये. पोपट दिघे सर आपलं स्वागत. 56 धावा 2 गड्यांच्या मोबदला मध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. चांगला धावफलक आहे शैलेश सर. अगदी आपण पाहतोय 100 बनवायच्या 57 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येत आहेत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. एक चांगली वातावरण निर्मिती खराडी चषकाची. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेऊन येतो खराडी चषक. या वर्षी अगदी आपण पाहतोय ओ हा फटका फ्लॅट 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 सिक्सर. काय फटका खेळला आडव्या बॅट न त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग बॉन्ड लाईन सीमारेषा पार. षटकार 6वा. मगापासून याच फटक्यांची गरज आणि ज्याच्या वेळेस संघाला गरज आहे ना त्या वेळेस विवेकच्या बॅट मधून षटकार आलाय. फार देखना फटका 6 धावेंसाठी. पुन्हा एकदा आक्रमण अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडू वरती. चेंडू एक टप्पा खास सीमा पार. खणखणीत चौकार 4 रन. 6 षटकांमध्ये 100 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आणि आतापर्यंत तब्बल 67 आल्यात. मॅचचं समीकरण तयार झाले 13 चेंडू 33 धावा. चांगली इथे पार्टनरशिप आणि त्याचबरोबर चांगला धावसंख्येचा केलेला पाठलाग आहे. लक्ष किती मोठं असलं तरी पाठलाग करण्याची तयारी त्यापेक्षा मोठी ठेवावी लागते आणि विवेकने सिद्ध करून दाखवलाय. मोठे मोठे फटके खेळले जात आहेत. कोणत्या प्रकारचा दबाव जुगारत नाहीये. कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय एक सनसनाटी चौकार 4 रन. काय फलंदाजी केली जाते दोन्ही फलंदाजाच्या वतीनं. विवेक 12 चेंडू 44 वरती तर तुषार 7 चेंडू 22 वरती. धन्यवाद टीजे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे मैदानामध्ये होतोय. काहीस ड्रिंक मैदानामध्ये जात आहे. चर्चा याच गोष्टीची असेल की धावसंख्येला कशा प्रकारे रोखायचंय. तर दुसऱ्या बाजूला देखील चर्चा असेल की या धावसंख्येचा जो पाठलाग आतापर्यंत आपण करतोय तो अगदी योग्य आहे. इथून पुढे देखील तोच प्रवास तुम्हाला करावा लागणार आहे. आतापर्यंत धावसंख्येचा अनालिसिस आपण पाहिला तर 4 षटकांमध्ये 71 झाल्यात तर 12 चेंडू आणि 29 धावा. तिसरी मॅच अशी आहे
मला वाटतं दुसऱ्या मॅच मध्ये 36 पाहिजे होत्या 6 षटकांमध्ये, परंतु पहिल्या मॅच मध्ये 12 चेंडूंमध्ये 26 धावेंची गरज होती. तिसऱ्या मॅच मध्ये आता 12 चेंडू आणि 29, त्या मॅच मध्ये आपण 3 चेंडू राखून मॅच जिंकलेली पाहिलेली आहे. पाहूया इथे 12 चेंडूंमध्ये 29 धावा पूर्ण केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल. तर हीच रोमहर्षकता क्रिकेट रसिकांना पाहायची असते. कदाचित 100 धावांचं लक्ष समोर दिल्यानंतर काही जणांनी असा विचार केला असेल की ही मॅच थोडीशी वन साइड होईल, परंतु दोन्ही संघ जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना विशेष करून श्री स्वामी समर्थ ही टीम अगदी आपण पाहतोय 100 धावा चेस करायच्यात आणि सामना समीप आणून ठेवलाय. 12 चेंडू 29 असं मॅचचं समीकरण तयार झाले. शोएब भाई कुठे? शोएब भाई, शोएब भाई शेख. ओके, थँक्यू. गोलंदाज बदल केलेला आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी या 29 धावांचं लक्ष. 71 वरती 2 गडी बाद. श्री स्वामी समर्थ टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. मॅच रंगली आहे, सामना रंगलाय. या षटकावरती बरंच काय डिपेंड आहे, या षटकावरती बरंच काय अवलंबून आहे. काय घडणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. सायंकाळच्या सत्रात 6:30 उद्घाटन सोहळा या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपण संपन्न करणार आहोत. आजपासून मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची खराडी चषक क्रिकेटची स्पर्धा चालू नक्कीच झालेली आहे. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय आज 40+ साठी खास हाफ. हा फटका अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, त्या ठिकाणी मात्र घेतली जाते ती सिंगल. चेंडू निसटलाय, सटकलाय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला रोखलं गेलंय, त्या ठिकाणी अडवलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही चेक केलं जाईल. तिसरे पंच बिमर देखील चेक केला जाईल आणि बाउंड्री देखील चेक केली जाईल तिसऱ्या पंचांद्वारे. निर्णय तिसऱ्या पंचांकडे जातोय. शैलेश सर तुमच्याकडे येईल. अगदी आपण पाहतोय तब्बल 2,22,222 रुपयांचं पारितोषिक. खराडी चषक पहिल्यांदाच डे नाईट स्वरूपात नक्कीच ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे आणि एक सुंदर वातावरण तयार केलंय. पहा, पॅव्हिलियन आहे प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक नक्की ठेवलेले आहेत आणि या सुंदर क्रिकेटची स्पर्धा या वर्षी अगदी आपण पाहतोय एका नव्या रूपात खराडी चषक. इथे ही जी स्पर्धा प्रथमच टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपण ही दिवस रात्र पाहिलेली आहे, परंतु या मैदानाला सवय आहे. इथे लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा देखील दिवस रात्र खेळल्या गेलेल्या आहेत, परंतु प्रथमच एवढं देखणं आयोजन नियोजन आपल्या आयोजकांनी या ठिकाणी जे संपन्न केलंय. प्रेक्षकांसाठी चांगल्या उत्तम गॅलरीज आहेत, खेळाडू कक्ष आहेत, भलं मोठं व्यासपीठ आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे आपण पाहिलं तर आजचा दिवस 40+ लेजंड खेळाडूंसाठी आहे, तर पुढचे 4 दिवस संपूर्ण भारतभरातील सर्व दिग्गज खेळाडूंना आपण एकाच व्यासपीठावरती आणण्याचं काम करतोय. त्यासाठी मी श्री पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड यांचं नक्कीच मनपूर्वक असे आभार व्यक्त करीन. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी आहे, परंतु इथे बाउंड्रीचा स्पर्श झालाय त्यामुळे चौकारही आहे. 4 रन आहेत, परंतु फेअर डिलिव्हरी. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 75 धावा. बॅटर इथे स्टेप आउट होऊन खेळला, त्यामुळे इथे फेअर डिलिव्हरी देण्यात आली असं आमच्या तिसऱ्या पंचांनी कळवलंय. परंतु 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 75.
आता विजयाचं समीकरण 11 चेंडू आणि 25 धावा. हा चेंडू अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी येईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 100 धावा देखील कमी पडतायत काय, फार मोठं प्रश्नचिन्ह अगदी आपण पाहतोय. शिवाय 40 प्लसचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 99 बनवलं गेल्या 100 धावांचा अगदी आपण पाहतोय पाठलाग करत असताना समीकरण तयार झाले 10 चेंडू 23. चांगला परफॉर्मन्स श्री स्वामी समर्थ या टीमचा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे. 10 चेंडू 23. फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा केले आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनसनी चौकार. 4 रन. चांगला फटका इथे सजून काढलाय आणि जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, म्हणजे चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका इथे आपण म्हणू शकतो. आणि त्या दरम्यान 4 धावा ज्या पूर्ण केल्यात, धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 81 धावा. अजूनही 19 करायच्या आहेत आणि चेंडूंचा जर विचार केला तर अजूनही 9 चेंडू आणि 19 धावा. काहीच समीकरण इथे विजयाच्या दिशेने बॅटिंग टीम करते. जशी विवेकने इथे फटकेबाजी केली, 12 चेंडूंवरती तो 44 धावांवरती नाबाद आहे, तर दुसऱ्या बाजूने तुषार फार हुशार आहे. जबरदस्त फलंदाजी आपल्याला जी पाहायला मिळाली. मॅच रोमहर्षक स्थितीत, रंगतदार स्थितीमध्ये अगदी आपण पाहतोय. 2 धावा या चेंडूवरती देखील येताना आपल्याला ज्या पाहायला मिळतील आणि समीकरण या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे. शेवटचे 8 चेंडू 17 धावांची गरज. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील या षटकातील. या 2 चेंडूवरती आक्रमण केलं जाणार का, शेवटच्या षटकात किती धावा शिल्लक ठेवल्या जात आहेत, हे खूप महत्वाचं आहे. 8 चेंडू 17 धावा असं मॅचचं समीकरण तयार झाले. फुलटॉस मिड विकेटच्या दिशेला ठोकलाय. एक उत्तुंग षटकार. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बिघडून टाकणारा षटकार. चांगला फटका, खराब चेंडू आणि चांगला फटका, अगदी दमदार आणि असरदार. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 89 धावा झाल्यात. ज्याप्रमाणे 100 धावा बनवल्या, कुठे तुम्ही मगाशीच म्हटलात की वन साइडेड मॅच होईल, परंतु इथे विजयाची जी जिद्द विवेक आणि तुषार या जोडीने दाखवले, सामन्याला कलाटणी दिली आहे. 11 धावांची गरज. हा चेंडू अप्रतिम. तर मी नव्हतं म्हटलं वन साइड होईल, मी म्हटलं होतं प्रेक्षक असा विचार करत असतील. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय 100 धावा भलं मोठं टार्गेट होतं, परंतु ते पार करत असताना जबरदस्त मॅच रंगताना आपल्याला जी पाहायला मिळते. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांचं लक्ष. सामना समीप नेलाय, सामना जवळ नेऊन ठेवलाय आणि फार मोठी रोमहर्षकता या तिसऱ्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅच आज रंगताना आपण पाहतोय. खराडी चषक 2024-25. 5 षटकांमध्ये 89 धावा खर्च केल्यात. 30 चेंडूंमध्ये 89 धावा इथे खर्च केल्यात. त्यामुळे मी म्हणू शकतो की इथे 6 षटकांमध्ये 100 धावा चेस होऊ शकतात आणि श्री स्वामी समर्थ टीम हे रेकॉर्ड इथे ब्रेक करणार आहे. 100 धावा विजयासाठी दिलेल्या आहेत आणि आतापर्यंत एवढा खर्च केलाय, म्हणजे 6 मध्ये 11 धावा इथे डिफेंड होतील याची मात्र शाश्वती देता येणार नाही. पाहूया शेवटचा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि बॅटर या धावा कशा प्रकारे चेस करतील. 56 धावांची भागीदारी 2 फलंदाजांमध्ये अगदी आपण पाहतोय तिसऱ्या विकेट साठी. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारताना दोन्ही फलंदाज अगदी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय अखेरचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. मॅच रंगली आहे, सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 90 वरती शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईड +1. या चुका निश्चितपणे महागड्या ठरतील. पहा वाईड +1 अशा 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 92 धावा धावफलकावरती आहेत.
6 चेंडू 8 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ओ आपण पाहतोय अकूट टप्प्याचा चेंडू होता त्यावरती केलाय प्रहार, वसूल केलाय षटकार. 6 धावा, सामन्याचं गुणोत्तर बदलून टाकणारा एक अप्रतिम षटकार ठोकलाय तुषार चिकनेनं आणि 14 चेंडू 46 वरती पोहोचलाय तुषार. संघाचं धावफलक 98, 5 बॉल 2. सामन्याचं समीकरण तयार झाले शैलेश सर. सुरेखरित्या मी तुम्हाला मागाशी सांगितलं की ज्या संघाने 5 षटकामध्ये 89 खर्च केल्या 6 मध्ये 11 डिफेंड करतील याची शाश्वती देता येणार नाही. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय, सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्या होते ती 99 धावा. स्कोर आर लेवल. आता मात्र इथे समीकरण असेल शेवटचे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. पाहूया विवेक आपलं अर्धशतक इथे पूर्ण करतात का. 12 चेंडूंमध्ये 44 आहेत. 6 धावेची गरज आहे. बॅट वरतून तर चेंडू उडवलाय आणि षटकार. वैयक्तिक 50 धावा देखील विवेकच्या पूर्ण. मॅच फिनिश. 13 चेंडूंमध्ये 50 धावा. विवेक ऑन फायर. 105 बनवल्या गेल्यात म्हणजे 100चं टार्गेट होतं, 105 बनवल्यात. काय जबरदस्त फलंदाजी श्री स्वामी समर्थ टीमनं केली. 99 धावांचा पाठलाग करत असताना 105 बनवल्यात. काय मॅच झाली. रोमहर्षक आणि रंगतदार सामना. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू राहील. डीजे थोड्या वेळ बंद केला जाईल. त्या ठिकाणी काहीतरी जोडणी आहे तांत्रिक आणि पुढची मॅच लगेच चालू होते. चॅम्पियन क्रिकेट क्लब टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी घेतली. चला ताबडतोब शतरक्षण लावून घ्या. मॅच चालू होईल. वेळ वाचवायचा. मॅच चालू होईल. डीजे थोड्या वेळ बंद होईल. रहीम 11 आपली प्लेइंग 11 दिलेली नाहीये. रहीम 11 प्लेइंग 11 कंपल्सरी या ठिकाणी जमा करणं गरजेचं आहे आणि मॅच चालू झाल्याबरोबर आपला अतिरिक्त खेळाडू देखील दोन्ही टीमचा या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अन्यथा